नमस्कार, मी क्रॉप डॉक्टर विक्रम किसान. आता पांढरी या गावामध्ये आलेलो आहे. तरी बीकेची टीम आहे अंदर प्लॉटमध्ये. नमस्कार. शेतकरी कोण आहे? नाव सांगा तुमचं, परिचय द्या. नितीन छगनलाल ताते, गाव पांढरे, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती. कोणतं झाड लावले तुम्ही? रोप कोणतं आहे? बीके जी9चा आहे. बलराम किसान. कधी लावलेलं? कधी? हे 29 जूनला. 29 2023. तर पिल्लवाक ठेवलेला आहे आता. तर ज्या तारखेला लावलं त्या तारखेला हे कम से कम 50% म्हणजे 70% कटलं होतं. म्हणजे 12 महिन्यात 12 महिन्यात 70% झाडाकडून मोकळे झाले. 70% हार्वेस्टिंग झाली होती, बाकी राहिली होती. मग ते झाल्यानंतर मी हे खळवा ठेवला. तर आज रोजी समजा हे पहिलं झाड जमेल आहे. पहिलं झाड हे येतं फ्लावरिंग येते पहिल्या झाडाची. पहिलं झाड आहे पिलबागचं पहिला. आणि जो खोडव्याचं झाड आहे हे, तर पहिलं जे आपलं खोड आहे बुंदा, त्याच्यापेक्षा खोडव्याचं झाड बुंदाही मजबूत आहे आणि याचा बंच पण याच्यापेक्षा जास्त 2 किलो प्लस येतो. कितीची रास आली तुमची? याची 25 प्लस दिली ना. पतल्या मला 25 ची. ते जर समजा टाईट म्हणजे 14 आणेच माल कापला, 16 आणि नाही होतीला पूर्ण. 90 दिवस नाही होतीला, 70-80 दिवसाचाच माल कापला. ते कायच्यासाठी कापला की 650चे भाव होते. म्हटलं अजूनही कमी होतील, कोण की तिकडे भरपूर माल होता तुमच्या एरियात, त्याच्यामुळे. त्याच्यापेक्षा आता याचे 2-3 किलो आवाज जास्त येणार. 2-3 किलो पण बरं आठवून राहिला आहे. म्हणजे खोलवा हा पहिल्यांदाच ठेवला, आजपर्यंत खोलवाही नव्हता ठेवला. तुमच्या बागात ठेवत नाही का? नाही ठेवतो, पण त्यांनी नाही ठेवला. मी ठेवत नसतो. लावता की हे युट्यूबवर व्हिडिओ बघू तुमचा हे पाहिलं, फोन लावला कंपनीला. तर तिने म्हटलं बघ कुठं बन आहे. तर तिने सांगितलं मला ते गावंड्यानं लावलं होतं. नवनीत गावंडे? नाही तो गावंडे आहे ते जळणं. अंजनगावला किराणा दुकान आहे झाला. त्याचं बन पाहायला गेलो. त्याचं बन पाहायला गेल्यानंतर मग हे बी बोलावलं. म्हणजे तुम्ही स्वतः खात्री केली पहिले खात्री केली कसे घड आहेत काय आणि झाड कसं आहे, क्वालिटी. असंच बन आपलं या बियासोबत जे बी आलं होतं ट्रक मध्ये, बाळू वावणकर, तर त्याने पहिले खाली नंतर अंजनगावात जातात. फक्त बाकी काही नाही राहायचं. ते फक्त थोडस व्हायरस त्याला हे झालं. व्हायरस सगळं इकडे झालं. पाऊस जास्त असला की नाही. पाऊस जास्त पाणी थांबलं का व्हायरस. आता यावर्षी व्हायरसचं झाड नाही खोलव्यात. बरं, हा ग्राफ काय? 6x5. 5x6. 5x6 घेतला. 7 जर घेतला असता ना याच्यापेक्षा चांगलं झालं असतं. 7 जर घेतला थोडं कमी बसतं, रास वाढते, खर्च कमी होते, रास वाढते तुमचं. आता मग खत आपण कारण 1000 देतो, एकरी देत नाही किडीला खत. कमर्शियलचा खळवा आहे माझ्याजवळ अजून. हे समोर ते पण आपलं तर ते गट्टूच आहे. सेकंड आणलं होतं त्याचं थर्डचं ते एकमेक असं काळू 15चं चालू आहे. त्याचाही खोलवा ठेवला, पण त्याच्यापेक्षा हा मला जबरदस्त वाटत. आता कसं आपलं कमी सायकलचं रोप असतं, त्याच्यामुळे खोडवा चांगल्या प्रकारे जातात. म्हणूनच आपण सांगतो सगळ्या शेतकऱ्यांना की एकदा लावून तुम्ही 3, 4, 5 ग्राफ जर 5x9चा असला तर अजून जास्त वाढवा ना. जी गर्दी होते ना पानांची, ते पानं जवळ एकमेकांना टच होत आहे, ते अजून कमी होतं. अजून क्वालिटी चांगली येते आणि हाईट कमी होते, अंतर असतं जास्त. 2 स्प्रे घेतले पहिले, 7 एक चाललेलं. तरी त्या मनानं काही सिगा टोका नाही याच्यात खोडव्यात म्हटलं तरी. नाही तर खोडव्यामध्ये जास्त प्रॉब्लेम असतो. पाणी भरपूर हे वर्षी झालं, पण तसं हे म्हणजे निघून जाते की नाही पाणी. त्या वावरात पाणी थांबत नाही, त्यामुळे काही टेन्शन नाही. नाल्यातनीच राहून जाते. माती जबरदस्त चांगली. नाही या इकडे जास्त पाणी आपल्या भागात नाही. हे नाल्यात निचरा होऊन जाते जमीनचा. किती पाणी, जेवढं पाणी तेवढं भलं मस्त जमीन. नाही ठेवून पाहिले बाबा, हे जमतात अनुभव घ्या. बाकी इकडे नाही धंदा. जिथं हे गॅप आहे तिथं 2 ठेव. तिथं गॅप आहे म्हटलं, हे गॅप कव्हर करते ना. झिकझॅक जर येते तर हे गॅप कव्हर करणार. हे पण झिकझॅक मध्ये असतं, अंतराच्या असतात, खूप चांगलं होतं. आता हे 2 झाड आहे. 2 झाडे एकसारख्याच याच्या काम राहिलं. दोन्ही झाडं सारखे. पण तुमची काय तर थोडीशी तुमची प्रॅक्टिस कशी म्हणजे चुकीची आहे. तुम्ही सिंगल ड्रिप टाकता ना, तर तुम्ही काय करायचं, ड्रिप अंदर घ्यायची. दोन्ही ड्रिप तुमच्या अंदर ठेवायच्या आणि ते तुमची ड्रिप खाली ठेवायची. इथे तुम्ही किती जरी एकदा पाणी दिलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही.
बरं आता केलं तर चालेल का? हा चालते ना, काय हरकत नाही. म्हणजे हा चालते तसं करून टाकू. चालते. दोन्ही वेळा आणि ठेवायचे, भविष्यात लावताना काय तुम्ही करा, हे खोल करायची तीन एक याला पाणी टाकपटी. भेटायचं. ते उलू द्यायचं आता ऑक्सिजन घ्यायसाठी. नाली बांधणार डबल. करा आता अजून पुढं जेव्हा ठेवाल ना तुम्ही हा त्यावेळेस करा. तिसरं पण येतं याच्यात. तिसरं पण येते तिसरं नाही हो. करा तयारी. करू शकता. शकता. करा, हा, काय करा problem बिंदू नाही. नाही. घेऊन पाहू मग. हा आता याले किती महिने झाले याले आता याले आता आता नाही ठेवलं. 6 महिने झाले. 6 महिने, कारण की याची फ्लॉवरिंग सुरू झाली म्हणजे 6 महिने झाले. लागलं होती की एखादा महिना जाऊ द्या आणि नंतर ठेवून द्या. याची आता 1 महिन्यानं 50% जण होईल मग अंदाज. तर मग आता एक ठेवून द्या. त्याच्यानंतर 7व्या 8व्या महिन्यात ते ठेवलं. म्हणजे बरोबर तुमची पुढची जे कटिंग येईल ना ते यावेळेस येऊन जाईल. ही आता ठेवलेली. ठीक आहे ना, तसं करू. ठेवा आहे तिसरा करून पहा 100% सक्सेस आहे तिसरं. एक वेळ घेतला होता ना तिसरा येते. कमर्शियलचा. याचा पण येते. त्याचा माल सोची चालता. ते चोची आहे ती याच्यात आपल्या याच्यात चोची नाही. आपलं कमी सायकलचं रोप असते ना, बरं. त्याच्यामुळे आपण जर अंतर हे असलं 5 बाय 9 पर्यंत जर अंतर आहे तर आपण 10 पिकापर्यंत घेऊ शकतो. आणि भविष्यातलं अंतर वाढवा आहे 7 फूट घ्या. कारण तुमची जमीन चांगली आहे, किडी जबरदस्त होते तुमची. 7 8 किती ठेवलं तर तुम्ही 8 ठेवलं तुम्ही 4-5 पिकं घेऊ शकता 8-9ला. आणि खर्च कमी होते ना. आता पहिल्या वर्षी जेवढं खर्च टेकू आहे, लावलं याला का तेवढं पहिल्या याला हा? पहिल्या याला टेकू लावलं ते नाही टेक्निक नाही लावली. टेक्निक लावायचं काम नाही पडलं. अजिबात टेक्निक लावायचं काम नाही पडलं. झाड गिड पडलं नाही. बुंदा चांगला बनला होता. बुंदा मजबूत होता. फक्त त्याला काय करतो वरचं ते ढुंगण मागून ते बांधून हा, टाकायचं. तेवढं बांधायचा तो पण तेवढं. बांधून टाकायचं. एखाद्या वेळेस इमर्जन्सीसाठी दोरी घ्यायची आणि दोरी बांधायची बस, बाकी काही नाही. बरं, झाड सुकलं याले बांधायचं काम पडेल का तुमच्या मतानं? नाही नाही काम. पहिल्यापेक्षा जो पहिला नाही होता नाही आता बांधायचं काम याला काम पडेल की नाही? नाही. कारण की मजबूतीच त्याची तेवढी आहे. मजबूत येतं मजबूती तेवढी आहे. आणि आणि खर्च इकडनं- खूप कमी इकडनं होते पकडलं. लिमिटेड मध्ये. पकड पण येते इकडनं लिमिटेड खर्च येते. पहिल्यापेक्षा खर्च खूप कमी आता होता. याला एकरी 2 पोते 12 16 टाकलं म्हणजे 2 4 पोते आणि पोटॅशियम ह्युमिक टाकून त्याचं मिक्सचर करू. चालेल. बरोबर. बाकी आता 5व्या महिन्याच्या नंतरचं जे शेड्यूल आहे त्याच्या आपलं अगोदर ते ड्रीप मधून चालू केलं तर. हा नाही, आता ड्रीप मधून 5व्या आता महिन्याच्या हे 6व्या महिन्याच्या नंतरचं जे शेड्यूल आहे तुमचं ते ड्रीप मधून आपलं शेड्यूल प्रमाणे तुम्ही चालू केलं